तर आपल्या इकडे आता रोटावेटरने परे टाकणे चालू आहे। तर माझ्या समोर पहा रोटावेटर चालू आहे आणि धूळ पाहू शकता तुम्ही, पूर्ण ट्रॅक्टर गायब झाल्यासारखी वाटत आहे। हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये। तर आता आम्ही आलो आमच्या वावरामध्ये, कारण आपल्याला भरायचे आहेत आता धानाचे परे। तर पाहूया आता ट्रॅक्टर वगैरे आला आहे, रोटावेटर आला आहे, तर आता परे भरायला सुरुवात करूया। आपला परा होता तो टाकून झालेला आहे, म्हणजे शिपून झाले आहे आणि त्याच्यावर आता रोटावेटर मारणी चालू आहे। तर माझ्या समोर आहे तो पहा, आणि एवढा म्हणजे धुवा निघत आहे की म्हणजे धूळ की भयानक, ते तर कोणी राहू नाही शकणार एवढा। आणि एकदा जागा बघून पहा, म्हणजे पूर्ण बारीक बारीक झाली आहे अशी, आणि इकडची थोडीशी ठोकर आहे, कारण तर तिकडं पण चालला आहे रोटावेटर, पण जास्त नाही, पण इकडून पहा गाईस किती पूर्ण बारीक बारीक करून टाकला आहे। तर आपला जो एक परा होता तो टाकून झालेला आहे पूर्णपणे, आणि तुम्ही दाखवतो तुम्हाला माती की कशी झाली आहे पहा, पूर्ण अशी बारीक बारीक अशी माती झाली आहे, आणि चांगल्याने धान अंदर पण बसले आहेत। तर बारीक करण्याचा महत्त्व म्हणजे जेणेकरून जेव्हा पाऊस येईल त्याच्याने आणि ढेकलं लवकर मुरतील, बारीक बारीक असल्यामुळे लवकर मुरतील, आणि कोंबा आहेत ते धानाचे लवकर बाहेर निघू शकतील। त्याच्यामुळेच आम्ही ह्या वर्षी आपल्या क्रॉप किंग रोटावेटरनी आता केली आहे सगळं काही। तर चांगला वाटला आपल्याला पण तो पाहून। तर पण एवढा धूळ होत होता की कोणी त्याच्याजवळ राहू नव्हते शकत। तर आता तिकडचा पहिल्या बांधीतला पराच भरणी चालू आहे, तर तिकडे जाऊया आता। तर आपल्या इकडे आता रोटावेटरने परे टाकणे चालू आहे। तर माझ्या समोर पहा रोटावेटर चालू आहे, आणि धूळ पाहू शकता तुम्ही, पूर्ण ट्रॅक्टर गायब झाल्यासारखी वाटत आहे, आणि बहुतच म्हणजे बारीक बारीक माती होत आहे। परा पहिलं शिपून झाला आहे आणि त्याला पलटवायची बारी चालू आहे। आणि एवढी सुंदर हवा येत आहे। मी आता निंबाच्या झाडात आहो, सकाळची कडक ऊनही निघली आहे, पण एवढा म्हणजे चांगला वाटत आहे झाडात की एक नंबर। आणि ट्रॅक्टर माझ्या समोर चालू आहे, त्याचा पण आवाज येतच असेल तुम्हाला। आणि थोडासा जवळ जाऊन व्हिडिओ बनवायला एवढ्यात म्हणजे तो स्मोकच एवढा जास्त उडत आहे, गागरा ही पुरा नाकातोंडात गेल्यासारखी। तर आपला ड्रायव्हर भाऊस तेजस भाऊस कसं चालवत आहे गाडी तेच समजत नाही, पूर्ण बांधून आहे दुपट्टा नक्षलवादीसारखी। तर चालू आहे परा टाकणी आमची। आता 1 2 3 4 परे टाकून झाले। आता पहिला पाऊस पडला का पाहू कसे कोंब निघतात, हिरवे हिरवे झाल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवीन मी। आता परे टाकून झाला आहे पूर्ण, 3 4 परे होते, ते काल 2 टाकले आणि आज बाकीचे होते 2। तर आता आम्ही जात आहोत घरी। तर हा होता फार्मर फर्स्ट चॉईस। तर गाईज आता मी फायनली घरी आलो, हे टपन पोतल्या घरी घेऊन आलो, जे आम्ही मिठाच्या पाण्याने धुतले होते धान ते सर्व शिपून झालेले आहेत। आणि आजचा ब्लॉग जो होता तो मी इथेच एंड करतो। जर आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, जय हिंद जय भारत, बाय। बूम 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 बूम, एक वेळा। अरे यार हट यार।